रामकृष्ण हरी. म्हणून अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यास मिळे. श्री गुरु ज्ञानोबा म्हणतात, अभ्यासाने काय साध्य होणार नाही, कुठलीही गोष्ट अभ्यासाने साध्य होऊ शकते. आणि म्हणून 1984 मध्ये कोर्टामध्ये एक केस चालली होती. 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला आणि त्याच वेळी एक तरुण वकील मनामध्ये विचार करतो, समजा ह्या मुलीच्या वडिलांनी गुन्हेगारांचा प्रतिशोध घेतला तर. आणि त्यावरून त्याच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ए टाइम टू किल या कादंबरीचा जन्म होतो. ह्या कादंबरीच्या प्रकाशनासाठी तब्बल 28 प्रकाशकांनी त्याला नकार दिला. शेवटी 29वा प्रकाशक त्याने होकार दिला आणि त्याचं प्रकाशन झालं. ही जगत प्रसिद्ध झाली आणि त्याचं 29 भाषांमध्ये रूपांतर झालं. शेवटी ह्या कादंबरीला गॅलेक्सी ब्रिटिश बुक वर्ल्ड हा किताब देण्यात आला आणि अशा प्रकारे त्या लेखकाला यशस्वीता मिळाली. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की अभ्यासाने काही साध्य होणार नाही असं आहे, फक्त माणसाने प्रयत्नशील अभ्यास केला पाहिजे, म्हणजे कितीही कठीण गोष्टी त्याला साध्य होऊ शकते. हा प्रयत्नवाद तुम्हाला माऊली सांगतात.